की 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये काय योग्य राहील, काय मार्गदर्शन राहील? तर त्याच्यानंतरचा जो खेळ आहे, जे एंट्रन्स होतात, त्यात अलग अलग प्रकारचे एंट्रन्स आहेत. सीईटी आहे, नर्सिंगसाठी वेगळी आहे, इंजिनिअरिंगसाठी वेगळी आहे, फार्मसीसाठी आहे वेगळी. अशा अलग अलग सीईटी ज्या होतात, त्या परीक्षांमधून जो निकाल येतो त्याच्यानंतर मग विद्यार्थी त्याच्या करिअरमध्ये पुढे काय करणार आहेत ते ठरत असतो. तो प्रवेश त्या ठिकाणी घेत असतो. असा हा ओव्हरऑल खेळ असतो. आर्ट, कॉमर्स, सायन्स अशा 3 ब्रांच सरासरी असतात, जसं की आपल्याला माहितीच आहे. आणि पॉलिटेक्निक एक राहतं की जे मुलं 10वीचा स्कोर घेऊन येतात, ते काही विद्यार्थी त्या भागात निघतात. आणि पर्टिक्युलर सायन्स ब्रांचमध्ये आम्ही लोक काम करतो. गुरुकुल एज्युकेशन जी आमची संस्था आहे, ज्यामध्ये आम्ही सर्व पार्टनर्स आहोत, तर आम्ही त्यामध्ये फक्त सायन्सच्या 11वी-12वीचे विद्यार्थी सोबत त्यामध्ये JEE नीट किंवा महाराष्ट्र सीईटी ह्या परीक्षा ज्या होतात याच्यासाठी कार्यरत आहोत. मला वाटतं या क्षेत्राबद्दलच मला माहिती आहे, तर मी त्याबद्दलच बोललेलं बरं राहील. आर्ट आणि कॉमर्स बद्दलच जास्त काही मी बोलत नाही. तर 11वी आणि 12वीला सायन्सला प्रवेश घेताना जनरल सायन्स सोबत व्होकेशनल असे काही विषय असतात की ज्यामध्ये तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो, इंग्लिश, मराठी हे 6 विषय घेता, म्हणजे तुम्ही जनरल सायन्सला ऍडमिशन घेतलेली आहे. यातला जर समजा तुम्ही कुठला विषय वगळता, जसं की मॅथ असेल किंवा बायो असेल, हे 2च विषय तुम्ही वगळू शकता. बाकीचे विषय जे राहतात ते तुमचे कंपल्सरी मध्ये आलेले आहेत. इंग्लिश तुम्हाला वगळता येत नाही. आणि याच्या पर्यायामध्ये तुम्ही जेव्हा 200 मार्काचा एखादा विषय निवडता, जसं की कॉम्प्युटर सायन्स असेल, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स असेल, यावर्षी पहिल्यांदा फिशरी जे आहे ते बंद करण्यात आलंय, म्हणजे क्रॉप सायन्स आलं त्याच्या जागेवरती, अजून ऍग्रिकल्चरल सायन्स आलेलं आहे. तर हे जे सब्जेक्ट आहेत अवेलेबल शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, यातील विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश घेताना हे विषय निवडून ऍडमिशन घेऊ शकतात. त्यानंतर असं असते की जेव्हा महाराष्ट्र बोर्डाची 12वीची परीक्षा आटपून जाते, तर त्याच्यानंतरचा जो खेळ आहे, जे एंट्रन्स होतात, त्यात अलग अलग प्रकारचे एंट्रन्स आहेत. सीईटी आहे, नर्सिंगसाठी वेगळी आहे, इंजिनिअरिंगसाठी वेगळी आहे, फार्मसीसाठी आहे वेगळी. अशा अलग अलग सीईटी ज्या होतात, त्या परीक्षांमधून जो निकाल येतो त्याच्यानंतर मग विद्यार्थी त्याच्या करिअरमध्ये पुढे काय करणार आहेत ते ठरत असतो. तो प्रवेश त्या ठिकाणी घेत असतो.